ईशान्य मुंबईतल्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटलाय। शिवसेनेसमोर सपशेल माघार घेत भाजपने किरीट सोमय्यांचा पत्ता कट करून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे। शिवसेनेविरोधात गरळ ओकणं किरीट सोमय्यांना चांगलंच महागात पडलंय। शिवसेनेसमोर भाजप झुकली। ईडीच्या तक्रारदाराचा पत्ता कट। ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी। शिवसेनेविरोधात गरळ ओकणं, ईडीची धमकी देणं किरीट सोमय्यांना चांगलंच भोवलंय। ईशान्य मुंबईतून भाजपनं किरीट सोमय्यांचा पत्ता कट करत मनोज कोटकांना उमेदवारी जाहीर केली आहे। सोमय्यांना उमेदवारी दिली तर भाजपसाठी काम करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती। शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर भाजपनं गुडघे टेकले आणि पक्षासाठी निष्ठेनं गळा काढणाऱ्या सोमय्यांचा बळी दिला। हे तेच किरीट सोमय्या आहेत ज्यांनी शिवसेनेविरोधात सातत्यानं आक्रमक पवित्रा घेतला होता। आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवलाय, तो आम्ही अड्डा समाप्त करणार। माफिया आणि माफियांचे एजंट आणि माफिया एजंटनी ज्या बेनामी कंपन्यांमध्ये पैसा वळवला, त्यामुळे त्यांची अडचण मी समजू शकतो। तर मुक्त मुंबईची आम्ही मागणी केली आणि त्यामुळे जर कोणी खूप एवढे दुःखी आणि व्यथित होत असेल तर मी काही करू शकत नाही। वर्षानंतर त्यांची महाराष्ट्राची मक्तेदारी संपली, अजून त्यांना ते पचत नाहीये। सोमय्यांऐवजी भाजपनं यावेळी ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी जाहीर केली आहे। मनोज कोटक हे भाजपचे मुलुंडमधील विद्यमान नगरसेवक आहेत, तसंच मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते आहेत। 2014 साली त्यांनी भांडूप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी पाठिंबा दिलाय। पक्षासाठी शिवसेनेवर तोंडसूक घेणं किरीट सोमय्यांना चांगलंच महागात पडलंय। यातून राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं। टीका करताना टोकाचं पाऊल उचललं तर आपलाही बळी जाऊ शकतो, हे प्रत्येकानं समजून घ्यायला हवं। तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई। दरम्यान किरीट सोमय्यांनी मनोज कोटक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात। मी अजिबात नाराज नाही, उलट कोटकांच्या विजयासाठी जोमाने काम करेन असं सोमय्यांनी म्हटलंय। या दोघांसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी। किरीट सोमय्या आणि मनोज कोटक आहेत, या दोघांशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सुरुवातीला किरीट सोमय्यांशी बोलूया। सर, काय सांगाल, शेवटपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू होते, मात्र दिल्लीवारीचं तुमचं तिकीट कट झालंय, काय बोलाल? भारतीय जनता पक्षाने एक चांगल्या तरुण नेतृत्वाला ईशान्य मुंबईची जबाबदारी दिली आहे। मनोज कोटक हा माझा भावासारखा आहे, खूप चांगलं काम करणार आणि ईशान्य मुंबईचं प्रतिनिधित्व अभिमानास्पद करणार। मात्र तुमचे प्रयत्न सुरू होते, तुम्ही मातोश्रीवर वेळ सुद्धा मागितली होती, मात्र वेळ नाकारली गेली। काय नेमकं घटना घडली? मीडियाचा वल्गनासंबंधी कॉमेंट करणं योग्य नाहीये। भारतीय जनता पक्ष आणि महायुती नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवू इच्छिते, सक्षम सरकार द्यायचे, प्रत्येक सीट जिंकायचे आणि त्यासाठी जर कुणाला काहीतरी समर्पण करावं लागलं तर ते हसत हसत किरीट सोमय्या करतो। समर्पण करावं लागलं, मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही मातोश्रीवरती जे आरोप केले होते, कागदपत्रांसहित आरोप केले होते, उद्धव ठाकरेंची बिल्डरांशी संबंध असलेले तुम्ही दाखवले होते, या सगळ्या केलेल्या आरोपांमुळे आपल्याला ही आता पत्ता कट झाल्याचं वाटतं का? मला असं वाटतं की अमित शहा आणि शिवसेनेने ज्यावेळी युती करण्याचा निर्णय घेतला, तो पक्षाचा प्रत्येक निर्णय आमच्यासाठी आदेश असतो। पुढील काळामध्ये मी मनोज कोटक यांचा प्रचार करणार असल्याचं या ठिकाणी किरीट सोमय्यांनी सांगितलेलं आहे। आपण आता मनोज कोटक यांच्याशी बोलणार आहोत। सर्वप्रथम साम टीव्हीतर्फे तुमचं अभिनंदन आहे, तुम्हाला ईशान्य मुंबईची या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे, काय सांगलं पाहिजे या संदर्भात? मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ईशान्य मुंबईमध्ये सांसद म्हणून डॉक्टर किरीट सोमय्या यांचं भरपूर कार्य आहे आणि हे कार्य पुढे घेऊन जाणं। आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी असं म्हटलेलं आहे की मी मनोज कोटक यांना या ठिकाणी सहकार्य करणार आणि येत्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघे मिळून काम करून या ठिकाणी मनोज कोटक यांना निवडून देखील आणण्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन निलेश जाधव, तुषार रुपनवर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।